शिवसेना ही नेता तयार करणारी फॅक्टरी आहे, हे आमचा कारखाना आहे. त्यामध्ये काळ आणि वेळ जसं थांबत नाही ना, तशी शिवसेना सुद्धा थांबत नाही. पण असे कित्येक लोक आले, कित्येक लोक गेले, पण शिवसेनेला कधी कोण ब्रेक लावू शकलं नाही. ही शिवसेनेची कारखानदारी आहे नेते तयार करण्याची. आज गेले तर उद्या अजून त्यापेक्षा जास्त निर्माण होतील. त्याला शिवसेनेला काही फरक पडणार नाही. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना आव्हान केलं की तुम्ही भाजपमध्ये. आता भाजपमध्ये किती लोकांना ते घेणार आहेत मला हेच कळत नाही. त्यांची गाडी सगळी फुल झालेली आहे. काही त्यांना पक्ष ठेवायचा आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. पण एक दिवशी ते लोक त्यांनाच खाऊन टाकतील आणि जास्त जिथं लोक होतात ना ते पक्ष जास्त दिवस राहत नाही. हे सुद्धा तेवढंच आहे. खासदार जाणार आहेत का? खासदार साहेबांचं आता ते आमचे नेते आहेत, अशी काही कोणा आमच्या कानावर काही गोष्ट नाही आहे. ठीक आहे, काही लोकांनी नाराजीनं राजीनामा दिला असेल, पण सध्या आमची शिवसेना एक संघ आहे आणि भविष्यात एक संघ. नाराजी काढली जाणार आहे नाही आता नाराजी कशामुळे आहे? पक्षामध्ये सातत्यानं फेरबदल होत राहतो. नवीन लोकांना संधी दिली जाते, नवीन लोक येतात, नवीन लोकांचं आपण स्वागत केलं पाहिजे. नाराजी जरी असली तरी एक चार भिंतीवर नाराजी असली पाहिजे. अशा प्रकारे उघड नाराजी शिवसेनेत चालत नाही. निश्चित त्यांच्यावर कारवाई होईल.